धांगडधिंगा अंकातली वळवळणारा मासा ही ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत. त्यासाठी हातांच्या जादू सेगमेंटमध्ये दिलेलं या ॲक्टिव्हिटीचं जे पान आहे ते व्यवस्थित फाडून घ्या. आता माशाचं शरीर, त्याचे पंख, त्याची शेपूट आणि त्याचं तोंड तुम्हाला आवडेल त्या रंगांनी व्यवस्थित रंगवून घ्या. आता हे सगळे आकार सावकाश नीट कापून घ्या. हवं तर मोठ्या माणसांची मदत सुद्धा तुम्ही घेऊ शकता. माशाचं शरीर असलेला जो चौरस आहे त्याच्या बरोबर मध्ये एक काळी लाईन आहे. त्या रेषेवर कागद नीट दुमडून घ्या. आता कागद परत उघडा आणि या मधल्या दुमडलेल्या रेषेच्या डावीकडे आणि उजवीकडे असलेल्या काळ्या रेषेवर कागद नीट दुमडून घ्या. आता कागद उघडा आणि पुन्हा एकदा मधल्या रेषेवर कागद पुन्हा दुमडून घ्या. माशाच्या अंगावर तुम्हाला काही तुटक म्हणजेच डॉटेड रेषा दिसतील. त्या रेषांवरून कागद नीट कापून घ्या. आता कागद उघडा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या त्रिकोणी भागावर थोडासा ग्लू व्यवस्थित लावून घ्या. त्याच्यावर बाजूचा जो त्रिकोणी भाग आहे तो असा नीट चिकटवा. आता माशाचं तोंड असं चिकटवून घ्या. त्यानंतर माशाची शेपूट आणि पंख सुद्धा चिकटवा. आपला वळवळणारा मासा आता तयार झालाय. बघा कसा वळवळतोय. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा वळवळणारा मासा नक्की दाखवा हं.